तर मराठा समाजाचे 225 आमदार निवडून आणण्याचा पवारांनी डाव आखलाय। प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार यांच्यावर ही टीका केली आहे। देवेंद्र फडणवीस आणि जरांगे पाटलांची भांडणं नकली आहेत असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस ठाकरे ओबीसी नाहीत, त्यांना ओबीसींचं देणं घेणं नसल्याची टीका देखील प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। तर आरक्षण बचाव यात्रेमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस आणि जरांगे यांची भांडणं नकली असल्याचं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले। तर मराठा समाजाचे तब्बल 225 आमदार निवडून आणण्याचा पवारांनी डाव आखला असल्याची टीका देखील प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। पवारांनी जो डाव रचलेला आहे की 225 समाजाचे आमदार गेले पाहिजेत आणि आता पूर्णपणे मराठा समाजाची नेते झालेले आहेत। या आता इतर कोणाचीच नेते राहिलेले नाहीत। म्हणून आम्ही म्हणालो की स्वतःच लढायचा असेल किमान 100 ओबीसीचे आमदार हे यावेळेस विधानसभेमध्ये गेले पाहिजेत। देवेंद्र फडणवीस यांचं तुटून मैमय चाललंय की नाही? चाललंय ना। आता हे तुम्हाला खरं भांडण वाटतंय की नकली भांडण वाटतंय? देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे ओबीसी आहेत का? एक कायस्थ आहे, कायस्थ कोकणस्थ आहे आणि एक असणारा ब्राह्मण आहे। त्यांना ओबीसीच्या प्रश्नाची काय घेणं देणं?